माझं कुंकू माझा देश हे आंदोलन शिवसेनेनं राबवलं होतं, त्यानंतर ही घटना घडते। शिवाजी पार्कमधल्या मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर कुंकू सदृश्य रंग फेकला होता आणि याबाबतची माहिती मिळाल्यानंतर लगेचच तो रंग पुसण्यात आला। आपल्यासोबत शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के आहेत, आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया घेऊयात। म्हस्केजी, अत्यंत वाईट अशी ही घटना म्हणावी लागेल, आपली पहिली प्रतिक्रिया? अत्यंत चुकीची निषेधात्मक अशी ही घटना आहे आणि पोलीस याची चौकशी करतील। लवकरात लवकर जो कोणी केलं असेल असं कृत्य त्याला ताब्यात घेऊन त्याच्यावरती योग्य ती कारवाई केली जाईल। परंतु अशा पद्धतीने केलेली कृती निषेधात्मक आहे आणि अत्यंत वाईट कृती आहे। म्हस्केजी, माझं कुंकू माझा देश आंदोलन शिवसेनेनं राबवलं होतं आणि त्यानंतर लगेचच अशी घटना घडते। बघा, अशा घटनेचा किंवा अशा व्यक्तींचा राजकारणासाठी उपयोग करू नये असं प्रामाणिकपणे माझं मत आहे आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे। अशा पद्धतीने जर त्याचा कोणीतरी वापर केला असेल तर फार चुकीचं आहे। कारवाईची मागणी करणार का आपण? नक्कीच याच्यावरती कारवाई करणं गरजेचं आहे आणि पोलीस त्याची चौकशी करतील आणि त्याची जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कारवाई होईल। कारवाई करावी पोलिसांनी ताबडतोब, अशी मी आमच्या पक्षातर्फे मागणी करत आहे। म्हस्केजी, अशी ही माहिती मिळते की या परिसरामध्ये सीसीटीव्हीच नाहीये। जर सीसीटीव्ही नसतील तर मग तपास कशा पद्धतीने केला जाणार आहे? पोलिसांपुढे हे मोठं आव्हान असेल। असा जो सेन्सिटिव्ह एरिया आहे तर अशा ठिकाणी सीसीटीव्ही असण्याचं गरजेचं आहे। पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका प्रशासन याविषयी खबरदारी घेणं गरजेचं आहे। संपूर्ण मुंबई जर सीसीटीव्हीच्या निगराणीखाली असेल तर अशा ठिकाणी का नाही याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे। म्हस्केजी, आमच्याशी बोललात त्याबद्दल धन्यवाद। आपल्यासोबत शिंदे सेनेचे खासदार नरेश म्हस्के होते। या घटनेचा आपण निषेध करतो आणि जी व्यक्ती हयातच नाही त्यांना अशा पद्धतीने राजकारणात ओढणं हे निषेधार्ह चुकीचं आहे असं ते म्हणतात। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।